नागपंचमी विशेष नागोबा देवाची कहाणी। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक नगर होतं, तिथं एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला। नागपंचमीचा दिवस लवकरच जवळ आला होता। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना माहेरी गेल्या। पण सर्वात धाकटी सून होती तर तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती खूपच उदास होऊन बसली आणि मनात माझा सर्व संबंधी देव नागोबा देवच आहे असं म्हणून मनातल्या मनात नागोबा देवाला माहेरी न्यायला या अशी म्हणून प्रार्थना करू लागली। शेष भगवानास तिची खूपच करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता त्या ब्राह्मणाच्या घरी आला। ब्राह्मण विचारात पडला की हा इतके दिवस कुठं लपून बसला होता, आत्ताच कुठून आला, हा कोण आहे? पुढं त्यानं त्याच्या सुनेला विचारलं। तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। सासऱ्याने म्हणजेच ब्राह्मणाने तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं त्या सुनेला वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना सक्त ताकीद दिली की हिला कोणीच चावू नका। पुढे काय झालं की एके दिवशी नागाची नागिन बाळंतीण होऊ लागली। तेव्हा त्या मुलीच्या हातात दिवा धरायला दिला। पुढं ती बाळंतीण झाली आणि मग तिची पिल्ले वळवळ करू लागली। ती पिल्ले वळवळ करतायत हे पाहून ती मुलगी खूपच घाबरली आणि तिच्या हातातील दिवा खाली पडला। पोरांची संपूर्ण शेपटी भाजली आणि नागिन तिच्यावरती खूपच रागावली। ही सर्व हकीकत त्या नागिनीने नागोबाला सांगितली। तो म्हणाला, मी तिला लवकरच सासरी पोचून येतो। पुढे ती पूर्ववत आनंदाने नांदू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागांची पोरं मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी करू लागली, आमची शेपटी कशानं तुटली। तेव्हा तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्या नागांच्या पिल्लाला खूपच राग आला आणि या पिल्लानी तिचा सूड घ्यावा म्हणून तिच्या गावीत आणि तिच्या घरी जाण्याचा निश्चय केला। पण ज्या वेळेस ते तिच्या घरी गेले तो दिवस होता म्हणजेच नागपंचमीचा। नागपंचमीच्या दिवशी ही मुलगी म्हणजेच ब्राह्मणाची सून पाटावरती व भिंतीवरती नागाची चित्र काढली होती। त्यानं त्या नागाच्या पिल्लाची पूजा केली होती। त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखविला होता। तो भक्तिभाव पाहून नागांच्या पिल्लाच्या मनात खूपच दया आली। त्या मुलीने त्या नागांच्या पिल्लाची खूप यथासांग पूजा केली आणि जिथे कुठे माझे नागोबा भाऊ असतील त्यांना सुखी ठेव असं म्हणून भगवान शिवशंकराची प्रार्थना केली। तेव्हा नागांच्या पिल्लाच्या मनातील जो राग होता तो संपूर्णपणे निघून गेला। त्या नागांच्या पिल्लांनी समोर ठेवलेल्या दूध आणि लाह्यांचा प्रसाद भक्षण केला आणि त्याच दुधाच्या भांड्यामध्ये एक नवरत्नाचा हार ठेवून दिला आणि ती पिल्लं तशीच त्यांच्या वारुळात निघून गेली। जसे हे नागोबा त्या ब्राह्मणाच्या सुनेला पावले तसे तुम्हा सर्वांना पावो म्हणून ही नागपंचमीची आणि नागांच्या पिल्लाची पूजा आजपर्यंत केली जाते। तर ही नागपंचमीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।